हॉकी स्टेडियम, कारण कोल्हापूरकर हे फुटबॉल, हॉकी आणि क्रिकेट या तिन्ही खेळाचे फॅन्स हे या कोल्हापूरमध्ये करते. अर्थात तालीम तर आहेच, कुस्तीचं तर माहेरघरच कोल्हापूर आहे, परंतु तालमीच्या व्यतिरिक्त या ठिकाणी फुटबॉल प्रेमी, हॉकी प्रेमी आणि क्रिकेट प्रेमी आणि आज हे हॉकीचं स्टेडियम ज्याकरता खेलो इंडियाच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळालेला आहे आणि कुठला निधी जर कमी पडला आंबेडकर साहेब तर काळजी करू नका, तो निधी देखील आपण उपलब्ध करून देऊ. चांगलं स्टेडियम या ठिकाणी बांधू. आणि नुकतंच मी शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी आम्ही कोल्हापूरला एक अतिशय सुंदर क्रिकेटचं स्टेडियम बांधण्याकरता जागा उपलब्ध करून दिली. छत्रपती संभाजीराजे आले होते आणि त्या ठिकाणी जी काही आपली संघटना आहे त्या संघटनेला आम्ही ते दिलेलं आहे. आणि आता BCCIला आम्ही विनंती करणार आहोत आणि BCCIच्या माध्यमातून देशातलं एक सुंदर आणि आधुनिक अशा प्रकारचं क्रिकेट स्टेडियम हे आम्ही या कोल्हापूरमध्ये बांधणार आहोत. मागच्या वेळी जेव्हा अमितभाई आले होते त्यावेळेस चंद्रकांत दादांनी आम्ही सगळ्यांनी त्यांच्याशी चर्चा देखील केली आणि मला विश्वास आहे की BCCIच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं स्टेडियम आपल्याला या ठिकाणी बांधता येईल. आता आम्ही बसलो होतो तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असं म्हणाले, क्रिकेट झालं, हॉकी झालं, आता जरा फुटबॉलकडेही लक्ष द्या. तर निश्चितपणे फुटबॉल तर कोल्हापूरकरांचा आत्माच आहे. म्हणजे मला असं वाटतं की तिकडे ज्यावेळेस फिफा चालू होतं त्यावेळेस एक मेसी तिकडे खेळत होता, अनेक मेसी इथे खेळत होते, हे देखील आम्ही या ठिकाणी बघितलं. त्यामुळे निश्चितपणे त्याच्याकडेही एक लक्ष देण्याचं काम आपण करू. आज या गोष्टीचाही आनंद आहे की एक प्रकल्प ज्याचा सातत्याने गेले 5-7 वर्ष आम्ही पाठपुरावा करत होतो. मला आठवतं की ज्यावेळी कोल्हापूरमध्ये पूर आला आणि पुराच्या वेळी आम्ही आक्रोश बघितला, कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा जो आक्रोश होता, लोकांचं जे नुकसान होतं, त्यावेळी आम्ही हा निर्णय केला की आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. कारण ज्यावेळेस इथलं मॉड्युलिंग बघितलं तर लक्षात आलं की दरवर्षी आमच्याकडे पाऊस जास्त होतो, पुराची अवस्था होते आणि आता नागरीकरण इतकं वाढलं आहे की पुरापासनं आपल्याला सहजपणे वाचता येईल असं नाही आहे. दर 3-4 वर्षांनी 5 वर्षांनी पूर येणारच आहे. आणि म्हणून त्यावेळी आम्ही एक पुराचं मॉडेलिंग केलं आणि मग हे जे काही पुराचं पाणी आहे या पुराच्या पाण्याचं मिटिगेशन करण्याकरता MRDP नावाची योजना तयार केली. मला हे सांगताना आता मी याचा आनंद मानू की दुःख मानू मला माहिती नाही, पण याची पहिली मान्यता कधी झाली, मी आणि अजितदादांनी 72 तासाचं जे सरकार तयार केलं होतं त्या 72 तासाच्या सरकारमध्ये मी मुख्यमंत्री होतो आणि मला आमचे PS होते प्रवीण परदेशी, ते म्हणाले की तो जो आपण MRDPचा प्रकल्प केला होता ती वर्ल्ड बँकेची टीम आली आहे, मग आता काय करायचं, आपलं सरकार ते विश्वासमत वगैरे झाल्यानंतर बैठक करायची की आता करायची. मी म्हटलं आताच करायची. आणि लगेच आम्ही बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला आपण तत्वता मान्यता दिली. त्यानंतर काही काळ तो रखडला होता. पुन्हा सरकार आल्यानंतर आम्ही गेले 2-3 वर्ष सातत्याने प्रयत्न केला. विशेषतः या ठिकाणी आमचं जे मित्र आहे त्या मित्राच्या माध्यमातून अतिशय चांगला प्रयत्न क्षीरसागर साहेब या ठिकाणी झाला आणि त्या माध्यमातून आपण MRDPच्या प्रकल्पाला फायनली पूर्ण मान्यता दिली. हा प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ कोल्हापूर आणि सांगली शहर नाही तर संपूर्ण कॅचमेंट एरिया जो आहे जिल्ह्यातला, या सगळ्या कॅचमेंट एरियाचं वर्किंग आम्ही करतो. एक जगातलं सगळ्यात चांगलं सिम्युलेशन मॉडेल हे तयार करण्यात आलं